लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या लासलगावमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। जैन मंदिर, मोबाईल दुकान आणि पंजाब नॅशनल बँकेला लक्ष्य करत लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आलाय। या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। लासलगाव येथील 93 नंबर परिसरातील जैन मंदिरात मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास 4 ते 5 चोरट्यांनी सिमेंट कॉन्क्रीटची जाळी फोडून प्रवेश केला। चोरट्यांनी देवी पद्मावतीच्या गळ्यातील सोन्याची पोत तसेच चांदीचे छत्र, सिंहासन, पंचमेरू असा सुमारे 2.5 किलो चांदीचा ऐवज लंपास केलाय। या ऐवजाची किंमत अंदाजे 5 ते 7 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। यानंतर चोरट्यांनी मंदिरालगत असलेल्या जय बाबाजी मोबाईल दुकानाचे शटर फोडत 16 मोबाईल, हँडसेट आणि रोख रक्कम असा अंदाजे 3 ते 4 लाखांचा माल चोरून नेलाय। दरम्यान परिसरातील पंजाब नॅशनल बँकेचंही कुलूप आणि प्रवेशद्वार फोडल्याची माहिती समोर आली आहे। मात्र बँकेतून नेमकी किती चोरी झाली आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, तर त्या आधारे लासलगाव पोलिसांनी तपास सुरू केलाय। वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शहरामध्ये पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। अझहर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।